आज राज्यभरातील शाळा सुरू झाल्या. त्याचाच भाग म्हणजे आज शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच प्रशासनाची उडाली धांदल. बघूया बातमी सविस्तर. नमस्कार, एबीपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सविस्तर असे की शेगाव नगर परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शाळांची सुरुवात आज झाली. सकाळी अतिशय सुंदर प्रकारे आजचा पहिला दिवस असल्यामुळे नवीन शैक्षणिक सत्राच्या वर्षाचे उद्घाटन झाले. असे असले तरी या कार्यक्रमाला आमचे प्रतिनिधी पोहोचले असता कळले की स्वामी विवेकानंद शाळा क्रमांक 5 ही सुद्धा आता राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद माध्यमिक विद्यालय येथेच भरणार आहे. शिवाय शहरातील सोशल मीडिया ग्रुपवरील चर्चा आणि सूत्रांच्या माहितीच्या आधारे काल रात्री उशिरापर्यंत शाळा स्थलांतराचे आणि आजच्या उद्घाटन तयारीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मुळात 8 महिन्यापासून स्थलांतर होईल अशी चर्चा असताना आणि 1-2 महिने आधी करायची काम 1 दिवस आधीच का? आणि यामध्ये रात्री उशिरापर्यंत सामान नेणे आणणे, शाळेची रंगरंगोटी यासह सर्व कामे उशिरापर्यंत सुरू होती. आणि या कामांमध्ये प्रशासकीय अधिकारी कर्मचारी काम करत होते. हे बाब म्हणजे शाळा उघडण्याचा 1 दिवस आधी एवढी धावपळ कशासाठी? आणि प्रशासनाची उभारलेली तारांबळ शहरातील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. शाळा उघडण्याच्या 1 दिवस आधी इतकी धावपळ का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. शिवाय आज एकीकडे उद्घाटन सोहळा तर दुसरीकडे प्रशासनाची नियोजनाची उडालेली धांदल यावेळी दिसून आली. हे तेवढेच खरे. यावेळी उद्घाटन सोहळ्यात बोलताना शिक्षण सभापती सोनू मोहोळ यांनी शिक्षकांना विविध सूचना दिल्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे शक्य होईल ते करण्यासाठी आम्ही कायम काम करू. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण देण्याचे काम आहे आणि या विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी तुमची आहे याची काळजी घ्या असे म्हणत शिक्षक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर नगराध्यक्ष यांनीही विद्यार्थी शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या. शिवाय नगर परिषद शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिक्षकांच्या बाबतीतही त्यांनी दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. भविष्यात नगर परिषदेच्या शाळा ह्या सर्वोत्कृष्ट आणि वाजवी पद्धतीने सर्वसामान्य कशा काय फायदेशीर ठरतील यासाठी काम करणार असल्याचे आणि नागरिकांनाही त्यांनी आवाहन केले की आपल्या पाल्यांना शाळेमध्ये प्रवेश घ्यावा. यावेळी काय म्हणाले नगराध्यक्ष आणि शिक्षण सभापती बघूया ग्राउंड झिरोवरून खास बातमी समीर देशमुख यांच्यासोबत. नमस्कार, सीबीबी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण राष्ट्रमाता इंदिरा गांधी या शेगावची नगर परिषद स्कूल मध्ये इथं आलेलो आहे. आज शाळेचा पहिला दिवस आणि आज आपण इथं पाहता आहे की इथं कशा प्रकारे शाळेची देखभाल दुरुस्ती करताना आपल्याला सगळा परिसर हा दिसत आहे. आपल्यासोबत नवनिर्माणाची नगर परिषदचे शेगाव शहराचे शिक्षण सभापती आपल्यासोबत. आपण त्यांना विचारू या मागचं खरे कारण काय. मला हा साहेब पहिला प्रश्न आहे की या जे काम आज सुरू आहे हे काम आजच्या 7 ते 8 महिन्या पहिले आमचं सगळं टेंडर निघालेलं आहे. याची सगळी माहिती आहे. माझ्या माहितीनुसार याचा प्रश्न सभागृहात सुद्धा झालेला आहे. मग हा आज शाळा उघडण्याच्या तोंडावरच कसा काय सुचवू आज विद्यार्थ्यांसाठी एवढं करणे याबद्दल आपण काय सांगू. एवढ्या धावपळीत ही शिफ्टिंग का? धावपळीत शिफ्टिंग करायचं झालं तर शाळा शिफ्टिंग करण्याचा हा जो विषय झालेला आहे किंवा जे पीएमसी शाळा आहे स्वामी विवेकानंद त्याच्या बांधकामासाठी 8 महिन्या जवळपास माझ्या माहितीप्रमाणे माहिती थोडीशी मागापुढे 8 महिन्या अगोदर त्या शाळेला शासनाचा निधी प्राप्त झालेला आहे. त्या शाळेचं बांधकामाची टेंडर प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे. तेव्हापासूनच शाळा स्थलांतराचा विषय होता. नंतर नगर परिषदमध्ये निवडणुका झाल्या. निवडणुकीमध्ये आम्ही जेव्हा आमची बॉडी बनल्यानंतर आम्ही सुद्धा सभागृहात हा विषय घेतला आणि याच विषयासाठी मी सुद्धा दिनांक 18/5/26 रोजी स्थायी समितीची मीटिंग झाली होती. त्या मीटिंग मध्ये सुद्धा मी हा मुद्दा उपस्थित केला होता की शाळा जर आपल्याला स्थलांतरित करायची आहे तर त्याची उपाययोजना आपण अगोदर केली पाहिजे. त्यासाठी मी सुद्धा पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर एक पत्रव्यवहार जो केला मी तो केला 15/6 देखील पत्रव्यवहार केला की शाळेचं काम पूर्ण होईपर्यंत कुठलंही असं काम करू नये की जेणेकरून विद्यार्थ्याला किंवा पालक वर्गाला त्रास होईल. त्यानंतर पुन्हा काल 29 तारखेला सुद्धा पत्र दिलं की ज्या काही सुविधा अपुऱ्या आहेत त्या सुविधामुळे विद्यार्थी वर्गाला त्रास झाला त्याची संबंधित जबाबदारी प्रशासनाची राहील. प्रशासनाला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा काही कारणास्तव
रंगरंगोटीचे काम बाकी होते असं प्रशासनाचं म्हणणं आहे. काही कारणास्तव काही खिडक्या वगैरे तुटलेल्या होत्या सुरक्षा दृष्टिकोनातून, ते सुद्धा काम बाकी होते. काही छत गळती होती, ते सुद्धा काम बाकी होते. तर प्रशासनाला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले की या कामासाठी उशीर झाला, परंतु या 7-8 दिवसापासून प्रशासन खूप जोमानं कामाला लागलं. हे जी चूक झालेली आहे हे प्रशासनाची म्हणता येईल, कारण वारंवार पत्रव्यवहार करून देखील हे काम अपूर्ण होते आणि हे मला सुद्धा मान्य आहे. मला हा विचारायचा आहे, ते स्वामी विवेकानंद शाळा पाडण्यासाठी टेंडर झालेलं आहे, हो, ते आता झालं आणि बांधकामाचं टेंडर हे 8 महिने आधी झालं. हा कोणता प्रकार आहे शासनाचा? हा प्रकार म्हणजे आम्ही स्वतः निवडून आल्यानंतर काही काही प्रकार आमच्या सुद्धा लक्षात येऊन नाही राहिले. असे असे तो प्रकार जो आहे, आम्ही जेव्हा विचारण्यात आलं तर तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की बा असं काही नसते, निधी आला होता म्हणून बांधकामाचा ठेका आपण दिला आणि शाळा स्थलांतर करायची बाकी होती, स्थलांतराचा ठराव झाल्यानंतरच पाड्याचा ठेका देण्यात आला, असंच प्रशासनानं आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या मागचा अभ्यास करणं सुरू आहे आणि जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर शेगाव शहराच्या जनतेच्या साथीने आणि साक्षीने चांगल्यात चांगलं काम नगरपालिका सभागृहात होऊन राहिलं. सर्वच नगरसेवक, नगराध्यक्ष साहेब, सर्वच लोक चांगल्या पद्धतीनं एका जुटीनं काम करताना दिसतात. गाव हिताचा जर विषय आला तर कोणीही इतर कुठलीही गोष्ट न करता गाव हिताला सर्वात जास्त आम्ही प्राधान्य देतच आलेलो आहोत. कुठंतरी खरोखर काही चुक्या प्रशासनाच्या आहेत, परंतु शेगाव शहरासाठी काम करताना प्रशासनाची चूक म्हटल्यापेक्षा सोबत घेऊन काम करून घेणं हेच योग्य वाटलं, म्हणून एक आम्ही काम करत आहे. मला हे अजून एक त्या स्वामी विवेकानंद बद्दल बोलायचं आहे. इलेक्शनच्या 1 महिना आधी त्या ठिकाणी जवळपास लाखो रुपये खर्च करून तिथलं ग्राउंड तयार करण्यात आलं. आजही ते ग्राउंड मातीचंच आहे. हा निधी गेला कसा? यावर तुमचं काय मत आहे शिक्षण सभापती म्हणून? आपणच सांगितलं की निवडणुकीच्या 1 महिना आधी ते काम केलं गेलं. त्याच्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासक काळ होता आणि त्या प्रशासक काळामध्ये काय काय झालं, आमच्यापेक्षा तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, पत्रकारांना खूप चांगल्या प्रकारे शेगाव शहराचा आराखडा आणि गेलेला प्रशासक काळ या दोन्ही गोष्टी माहीत आहे. त्यामुळे आम्ही त्यावर फोकस न करता झालेल्या चुका उकरून न काढता नवीन काय करता येईल हे योजना आम्ही आखत आहे. आम्ही जेव्हा इथे हे परिस्थिती पाहत असता काही पालक लोक आम्हाला भेटले, आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे. त्याने एका शब्द वापरला, सोनू है तो मुमकिन है. जसं टीव्हीवर म्हणतात की मोदी आहे तो मुमकिन आहे, कारण प्रशासकीय काळ हा 4-5 वर्षाचा होता. मॅडम इथे 4-5 वर्षापासून आहे आणि शाळा इथेच आहे आणि विद्यार्थी सुद्धा इथेच आहे. त्याच्यामुळे लोकांना तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे, जे आज आहे ते निरंतर असंच राहावं. याबद्दल आपण काय सांग? महत्वाचं तर हे सांगतो की सोनू आहे तो मुमकिन नाही. संपूर्ण सभागृह सोबत आहे, अध्यक्ष साहेब असतील, आमचे सर्व सभासद असतील, सभापती असतील, हे सुद्धा सोबत आहे आणि यांच्या साथीमुळे आणि जो जनतेने दिलेला आशीर्वाद आहे, ज्या आशीर्वादामुळे ही ताकद आहे आणि जनतेला माहित आहे की हा जरी विद्यार्थी म्हणून आपण आपला मुलगा शाळेत टाकला, परंतु आपला दुसरा मुलगाच त्या शाळेचा सभापती आहे. याच विश्वासानं लोक सोबत राहतात आणि त्यांना आशा आहे की जसा आमचा तो मुलगा तसा आमचा सोनू मुलगा. मी मुलगा म्हणून प्रत्येक वेळेस काम करतो आणि प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे, माझ्या प्रभागातला छोटा जर मुलगा असला तो कधी सोनू दादा किंवा सोन्या म्हणून आवाज देते आणि मी प्रत्येक वेळेस सांगत राहतो की मी सर्वांचा सोन्याच आहे. त्याच्यामुळे ती जनता माझ्या सोबत आहे. सोन्या आधी तसाच होता, सोन्या उदय तसाच राहील आणि जनतेनं जे प्रेम दिलं, जनतेनं असं कायम प्रेम देत राहावं. हा सोन्याचा सोनूही होऊ देऊ नका आणि सोनू भाऊ होऊ देऊ नका, हेच जनतेला विनंती. आज शिक्षक वर्गाचा पहिला दिवस आहे. तुम्ही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काय आव्हान द्या? आणि विद्यार्थ्यांना हेच आवाहन करेल की आपल्या नगर परिषदेच्या जे शाळा होत्या, जे काही होऊ शकते काही वैचारिक पातळीवर लोकांनी विचार करून इकडे तिकडे ऍडमिशन केले असतील, परंतु गेल्या 6 महिन्यापासून जेव्हा आपली तिथं बॉडी स्थापन झाली तेव्हापासून खूप चांगला शाळेंचा प्रतिसाद बी आम्हाला मिळाला, विद्यार्थी पण वाढले. तरी सुद्धा मी शेगाव शहराच्या जनतेला विनंती करेल की आता आपल्या जर इंग्लिश ज्ञानपीठ लागत असेल तर स्वामी विवेकानंद हे आपली नर्सरी पासून सुरू आहे आणि येत्या काळामध्ये अध्यक्ष साहेब आणि आम्ही सर्व समितीनं हा निर्णय सुद्धा घेतलेला आहे की ज्या शाळा 1 ते 4 आहे तिथं प्री प्रायमरी नसल्यामुळे ऍडमिशन कमी मिळत होत्या, त्या लवकरात लवकर प्री प्रायमरी सुद्धा आम्ही सुरू करणार आहे. त्याच्यामुळे शहरातील व तालुक्यातील सर्व जनतेला हेच आवाहन करेल की कुठल्याही म्हणजे अविश्वासाला बळी न पडता एकदा तुम्ही नगरपंचायत शाळांमध्ये या, तिथली व्यवस्था पहा, तिथलं शिक्षण पहा आणि मगच निर्णय घ्या की शाळेत ऍडमिशन करायची कुठं. दुसरं महत्वाचं, आज पहिलाच दिवस आहे आणि शाळांमध्ये सर्व विद्यार्थी आले. आज सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा.
शिक्षकांनाही शुभेच्छा. आणि आज बोलताना मी शिक्षकांना सुद्धा हे सांगितलं की हे विद्यार्थी आले, परंतु याच्यानंतर हे तुमचे मुलं आहेत. विद्यार्थ्यानंतर जेव्हा मुलासारखं त्या विद्यार्थ्याकडे पाहायला जाईल, तेव्हाच तो विद्यार्थी तुमच्या मुलासारखा घडेल. आणि तुम्ही जेव्हा मुलगा समजसाल, तेव्हाच त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही आत्मसात करू शकता. कारण विद्यार्थीला समजताना त्याच्याकडे दुर्लक्ष होईल. स्वतःच्या मुलासारखं त्या विद्यार्थ्याला तुम्हाला घडवायचं आहे, हे सुद्धा शिक्षकांना सांगितलं. त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. त्यांच्या हातातून असेच चांगले विद्यार्थी घडत राहू, त्यांना सुद्धा शुभेच्छा. आणि जेव्हा जेव्हा शेगाव शहराच्या अडचणी येतात, आपल्यासारखे काही पत्रकार बांधव त्याची दखल घेत असतात, एवढे सतर्क आहेत. त्याच्यामुळे तुमचंही अभिनंदन. पुढे अजून अजून आपण असेच कार्य करत राहा. धन्यवाद. या विषयावर अनुसरून आपल्यासोबत शेगाव नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष शिरोकार साहेब आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज शाळेचा पहिला दिवस आणि या चेहरा मोहराबद्दल आपण त्यांच्याबद्दल काहीतरी चर्चा करू. त्या शाळेचं जे शिफ्टिंग आहे हे फार पूर्वी व्हायला पाहिजे होतं, पण ते काही कारणामुळे होऊ शकलं नाही. त्यामुळे काही गडबडीत का म्हणा पण आज पूर्ण शाळा इकडे शिफ्ट करण्यात आली. आणि पालकांचं आणि विद्यार्थ्याचं, शिक्षकांचं, आमच्या नगरपालिकेचे शिक्षण सभापती, सर्व सदस्य, पूर्ण सभागृह या सर्वांनी त्यात लक्ष घालून, कर्मचाऱ्यांनी दिरंगाई का होईना पण त्यात लक्ष घातलं आणि पूर्ण एक ते 2 दिवसात पूर्ण ही शाळा इकडे शिफ्ट केली. त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा यापुढे भविष्यात कुठल्या अडचणी येणार नाही याची आम्ही स्वतः नगरपालिकेच्या सभागृहाच्या माध्यमातून दखल घेऊ. या बाबतीत तुम्हाला आश्वस्त करतो, कुठेही कोणाला तक्रार येणार नाही. अध्यक्ष महोदय, ज्याप्रमाणे कालपासून नगरपालिका प्रशासन, कर्मचारी असो या अधिकारी असो, युद्ध पातळीवर काम करत आहेत. आजही वर्ग चालू असताना रंगरंगोटीचं काम चालू आहे. हे आधी का झालं नाही आणि यात तुम्ही लोकांनी का लक्ष दिलं नाही? मी वारंवार सूचना दिलेल्या होत्या, काही कारणास्तव कामं झाले नाहीत. त्याचं स्पष्टीकरण आम्ही मागवूच, परंतु आता जे झालं त्याला गोड मानून घेऊन आपल्या गावातील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, जे खरोखर मोठमोठ्या शाळांमध्ये जाऊ शकत नाहीत आणि इथं दर्जेदार शिक्षण आहे. तुम्ही एक वेळ माझी तुम्हाला पत्रकारांना विनंती राहील की तुम्ही खरोखर या शाळेचा एक वेळ शैक्षणिक दर्जा बघा. इथला स्टाफ फार हा कमी पगारात काम करत होता. यावर्षी आपण त्याचं पेमेंट सुद्धा वाढवलेलं आहे आणि त्यामुळे या शाळेचा दर्जा वाढवण्यात नक्कीच मदत होईल. आणि तुम्हाला सुद्धा मी विनंती करतो की या शाळेचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुमची मदत ही आम्हाला लागेलच आणि तुम्ही ती कराल ही मी अपेक्षा ठेवतो तुमच्याकडनं.